करकटावरी ठेवूनी ठाकल विठेवर काय, माझी पंढरीची माय. साजिरी स्वरूप सुंदर तहान भूक अर्पून जाय, माझी पंढरीची माय. वारी म्हणजे काय असतं आणि वारकरी गोष्ट काय असते ना, फक्त अनुभवावं लागतं, सांगता कधीच येत नाही. मी अशाच एका वारीचा अनुभव घेतला. कारदगा हे गाव, जिथं संजय काशीत म्हणजेच काशीत महाराज अविरतपणे वारी करतात. त्यांच्या तेव्हाचं घरचं वातावरण, मंद समय, उदबत्तीचा वास, टाळांसोबत माऊलींचा घोष, पकवाजाचा नाद आणि पेटीची साथ. नाद ब्रह्म म्हणतात ना, तो कसा मनापर्यंत पोचतो एवढं मात्र खरं. खरंच मला असा प्रश्न पडत होता की ही वारी इतकी अशी बांधून आणि इतकी ऊर्जा देणारी कशी. तर काशीद महाराजांचा साधेपणा आणि त्यांची पांडुरंगाबद्दल अपार निष्ठा आणि श्रद्धा या वारीमध्ये उतरते हे म्हणणं चुकीचं ठरणार नाही. खरंच या कारदगा येथील काशीद महाराज आणि वारकरी बंधू भगिनींचे खरंच मनापासून आभार की त्यांनी मला इतकंसं आपलं करून मला या वारीचा भाग करून घेतलं. आजचा एपिसोड बघताना तुम्हाला काय जाणवेल मला नाही माहिती, पण एक सकारात्मक ऊर्जा नक्कीच जाणवेल. त्यामुळे आजचा माझा एपिसोड शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कारण का इथे प्रत्येकाची वाट वेगळी असते आणि प्रत्येकाची स्टोरी वेगळी असते. या वयात पण इतकी एनर्जी आणि इतकी ताकद कुठून येते माहीत नाही. ही जी पावलं चाललेत नाही कधी थकतच नाहीत, कधी दमत नाहीत, कारण का त्यांना पांडुरंगाच्या भेटीची आस असते.
श्री ज्ञानदेव तुकाराम। नमस्कार आणि हाय हॅलो, मी श्रिया आपल्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या शोमध्ये म्हणजेच चाय विथ गप्पामध्ये। रामकृष्ण हरी। आज अशाच एका वारीचा पण अनुभव घेतोय, त्यामुळे आजचा माझा एपिसोड शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। सर मनापासून म्हणजेच माऊली मनापासून वेलकम माझ्या शोमध्ये तुमचं। तर माझ्या जास्त वेळ न घालवता मी पहिल्या प्रश्नापासून सुरुवात करते की हा वारीची सुरुवात तुमची कशी झाली आणि त्यामागचा अनुभव कसा होता? रामकृष्ण हरी। माझे नाव संजय अप्पा काशीद। ही वारीची सुरुवात अशी झालेली आहे, आमच्या भागात दिंडीच नव्हती, परमार्थ म्हणजे काही नाहीच असं आमचं गाव होतं। त्यावेळी गावामध्ये याच्यामध्ये म्हणजे व्यसन करता येऊ नये, व्यसनावर काहीतरी आळा घालण्याकरता वारकरी संप्रदाय अतिशय महत्त्वाचा संप्रदाय आहे। आणि त्यातून झालं कसं की अनेक लोक या वाटेवरती आल्यानंतर जो आनंद भोगता येतो तो आनंद इतर नाही किंवा संसारामध्ये नाही। हा आनंद वारीचा जो आहे तो वेगळाच आहे। आणि म्हणून एरवीची येट आषाढीची भेट जो आनंद आहे वारकरी संप्रदायाने दिलेला, आणि याच्याही मागं जर आम्ही गेलोत की जटाधारीने ज्या लोकांनी तप करून देव आणला, वानप्रस्थ लोकांनी जो देव प्राप्त करून घेतला, अनेक प्रकारचं तप केलं आणि त्याच्यामध्ये संन्यासी लोकांनी आणि परमार्थ केला, आणि या तिन्ही चारीपेक्षाही सोपा मार्ग करून दिला ज्ञानोबा तुकोबांनी। भक्तीचा मळा अगदी गोड असा फुलवला, तो भक्तीचा मळा म्हणजे वारकरी संप्रदायाची परंपरा। यात एक असा आहे, अनेक प्रकारचे लोक आहेत, अनेक प्रकारच्या जातीवाद कुठल्याही प्रकारचा नाही, हजारो लोक येतात। आजसुद्धा आळंदीला सिद्धेश्वराचा कळस हल्ल्याशिवाय माऊलीची पालखी प्रस्तावना होत नाही किंवा प्रस्थान होत नाही। हा अधिकार सगळ्या खेड्यापाड्यातल्या लोकांनी ध्यानात घेऊन आम्ही काय केलो आहे, काबाड कष्ट करणारे शेतकरी मजूर वर्ग यांच्याकरता हा सोपा मार्ग म्हणून कारदगा ते मिरज मार्गे पंढरपूर अगदी सोपा मार्ग आहे। आणि त्याशिवाय आम्ही याच्यामधला आनंद, मॅडम तुम्ही विचारलात, यामध्ये आनंद सांगता येत नाही, भोगता येतो हा आनंद आहे। म्हणजे काही गोष्टी अनुभवाव्या लागतात। बरोबर आहे। हां, यामध्ये बघा दुसरी गोष्ट अशी आहे, मगाशी बोलल्याप्रमाणे काबाड कष्ट करणारी माणसं याच्यामध्ये रगड आहेत। उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरी नाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या। एक जन्मापुरता आम्ही संसाराकरता मिळवण्याकरता काबाड कष्ट करतो, कितीतरी करतो, पण पुढील जन्माचा आरंभ गोड करण्याकरता, अनेक जन्म गोड करण्याकरता पारमार्थातच यावं लागतं। कुठल्याही तुम्ही पंथामध्ये गेलात, हा वारीचा आनंद आहे हा या पंथामध्ये मिळणार नाही। कारण का, या वारीमध्ये एकमेकांना सुनेच्या वयाच्या असू द्या, लेकीची वयाची मुलगी असू द्या, महिला असू द्या, सगळ्यांच्या नतमस्तक होतो, डोकं टेकून आम्ही पाया पडतो, दर्शन घेतो। म्हणून होय होय वारकरी, पाहे पाहे रे पंढरी, काय करावी ते साधने, फळ अवघ्याची येणे। तुकोबारांनी ताकीद दिली आम्हाला, काय साधने करण्याची गरज नाही, आमच्या पंथात चला, या पंथात चला, त्या पंथात चला, त्याहीपेक्षा सोपा मार्ग देवाकडे जाण्याचा। कारण का, या पंढरपूरला का जावं हा एक प्रश्न आहे। कारण का, तो भाविकाकरता उभा आहे, उभा तो भाविकासाठी। एक असा आहे बघा, भानुदास महाराजांचा एक प्रसिद्ध अभंग आहे, भाविकासाठी उभा तो भाविकासाठी, विठू कैवल्याचा गाभा, भाविकासाठी उभा तो भाविकासाठी। देव उभा असल्या कारणाने, आणि ह्या देवाची गंमत आहे, इतर देवांच्या नादी किंवा इतर देवांचा पंथ अनेक लोक म्हणतात अमकं खाऊ नका, आमच्या पंथात या, अमकं करा, पांढरी साडी नेसा, पांढरा ड्रेस घाला, कांदा खाऊ नका, अमकं खाऊ नका। पण या वाटेवरती मिरची लसूण कांदा यामध्ये सावंत महाराजांना देव दिसला, आणि म्हणून या शरीराला सकारात्मक ऊर्जा मिळण्याकरता, या शरीराला योग्य तो आहार देऊन हे शरीर बळकट करण्याकरता कांदा मिरचीची गरजच आहे। आणि म्हणून हे शरीराचं झालं, ह्या शरीराचं सुख असणं झालं, पण पारमार्थ करता 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 ज्या व्यक्तीला म्हातारपण येतं त्या व्यक्तीची या जगामध्ये किंमत मोठी आहे। आणि म्हणून वारीचा आनंद हा भोगता येतो, सांगता येत नाही। जेवी गोडी असी कल्लोळ जैसा सागर असे, तैसे प्रेम येतीचे खरीजे स्थानपती। यात एक गंमत आहे बरं का, नामदेवराचा अभंग आहे, गुळ खाल्ल्यानंतर जो मुलगीला आनंद, क्षमा असावी, गुळ खाल्ल्यानंतर जो त्या मुंगीला आनंद होतो, तो आनंद सांगता येत नाही, मुखावाटे सांगता येत नाही। हा आनंद आम्हाला वारीमध्ये आहे आणि सुख आहे मॅडम। नाही, मला कळतंय तुम्ही भारावून जेवढं वारीबद्दल बोलताय तेवढं खरंच ते माझ्यापर्यंत पोहोचते। मला पुढचा प्रश्न विचारते की आज तुम्हाला ही वारी करून किती वर्ष झाली? आज मॅडम बघा, ही वारी करून बघा 16 वर्षे झाली। मी खरं जर पाहिलं, मी 29 वर्षाली माळ घातलेली आहे, माझं वय 53 आहे,
आणि माझं घर कुटुंब सगळं परमार्थात आहे. मुलगी वारकरी आहे, कीर्तन करते, प्रवचन करते, वेदांतावरती पंचीकरण सोडवते, इतकं ज्ञान तिच्याकडे आहे. गवळणी भरपूर म्हणते. आमचं घरच वाहून गेलेलं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे, 16 वर्षे आली ही चालत वारी आम्ही करतोय. त्याच्यामध्ये विनामूल्य आम्ही करायचा बराच प्रयत्न केला, पण अगदी कमी पैसे घेऊन वारकऱ्यांना चांगली सुविधा देऊन वारकऱ्यांच्या प्रकृतीची चांगली काळजी घेऊन आम्ही इथंपर्यंत 16 वर्ष झाली करतोय. पण इथं कुठल्याही प्रकारचा डॉक्टर आम्हाला एवढ्या गोळ्या देतात, एवढे औषध देतात, पण ते आम्ही परतून देतोय मॅडम. का? आजारीच कोण नाही इथं, असा प्रकार आमच्या वारीमध्ये आहे. आणि सगळे खेळीमेळी आहेत मॅडम. नाही, तो मी स्वतः अनुभव घेतला, त्यामुळे मी वेगळं सांगायची गरज नाही. मी तिसऱ्या प्रश्नाकडे आता वळतीये की दरवर्षी तुम्ही ही वारी करतात, पण प्रत्येक वारीचा अनुभव हा खूप वेगळा असतो. तर असा कोणता अनुभव आहे का तुमच्या तो खूप जवळचा आहे? अगदी बरोबर मॅडम. तुम्ही अंधश्रद्धा म्हणाल या गोष्टीला, किंवा सकारात्मक असं तुमच्या मनाची धारणा होईल, किंवा तसं तसा तुम्हाला वाटेल तुमच्या बुद्धीला. एक असं आहे मॅडम, आम्ही भाविक आहे, आम्ही भावनिकही आहे, पण नको त्या अंधश्रद्धेवर सुद्धा आम्ही विश्वास न ठेवणारे आम्ही वारकरी आहोत. असं आहे. याच ढोणेवाडी हे गाव आहे. इथंच एक मुलगा बघा, पहाटे पहिली वारी होती, 2008 पासून आम्ही चालू केलो. याच उंबऱ्यावरती हे बांधायला चालू होतं, हे सगळं स्लॅब वगैरे नव्हता. त्यांनी असं बांबू लावून आम्हाला जागा दिली. माझेच मित्र विष्णू लक्ष्मण चव्हाण, आणि त्यांनी जागा दिली. ह्याच उंबऱ्यावरती एक मूल आलं, आणि आम्ही ते डोळ्यानं बघितलं बरं का. आम्ही डोळ्यानं बघितलं. 6 वर्षाचं मूल आलं. हे मावशी मला चहा दे की, हे मावशी मला चहा दे की म्हणायला लागलं. उंबऱ्यावर बसून पेलावरच्या ग्लासवरच्या मुलानं पिलं, आणि इतका गरम असताना सुद्धा अगदी घटा त्या मुलानं पिलं. त्याच मावशी इथं आहेत अजून सुद्धा मावशी. आणि त्यांनी म्हणलं, हे बा अरे असं कसं काय पितोस, बरं चल तू कुठलाहीच कुणाला माहिती, दिंडीतला बी नव्हस, गावातला नव्हस, मग कुठलाहीच काय की बाबा म्हणाली. आणि ती मावशी इथं रस्त्याला सोडायला पालखीजवळ, वारीतलाच मुलगा आहे म्हणून सोडायला आली. आणि इथं पांडुरंगाच्या पालखीला, त्या प्रतिमेला, माऊलीच्या प्रतिमेला असं पाया पडते एवढ्यात तो मुलगा नाही. हे आम्ही डोळ्याने याच जागी अनुभवलेला आहे. आणि मन वारीसारखा आनंद या जगाच्या पृथ्वीच्या पाठीवरती नाही. आम्ही खरेच वेडे आहोत. आम्ही देवभान विसरतो या वारीवरती आलोत की नाही. आता सगळं आम्ही घराकडे काही बघत नाही, अशी आमची धारणा आहे. कारण का? विठुराया वाट पाहे उभा, भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावीळ, मागील परिहार पुढे नाही शीन, झाली या दर्शन एक वेळा. अहो तो वाट बघतो. या आषाढी कार्तिकी विसरू नका मज, आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांग तसे गुज पांडुरंग आषाढी. म्हणून आम्ही भावनिकी आहोत, आणि आम्ही नको त्या श्रद्धेवर सुद्धा विश्वास न ठेवणारे आहोत. म्हणून वारकरी संप्रदाय असा आहे, हा अज्ञानी बावळट गावंडळ याच्यामध्ये नाहीत, अगदी सुशिक्षित आहेत. आता एज्युकेटेड माणसं सुद्धा याच्यामध्ये सामावलेली आहेत. कितीतरी लाखो करोडांनी माणसं, श्रीमंत असणारी माणसं टाळ घेऊन असतात. यासारखा मॅडम आनंद या संप्रदायासारखा कुठेही नाही. आणि तो आनंद तुमच्या चेहऱ्यावर आणि डोळ्यातून दिसतोय. मला असं वाटतंय खरंच की तुम्ही एवढं वारीबद्दल भरभरून बोलताय. मला असं वाटतं की एक वेगळीच एनर्जी, एक वेगळी ऊर्जा तुम्हाला नक्की जाणवते, एक सकारात्मक ऊर्जा असेलच. एक छोटीशी आता रिक्वेस्ट करते, तुमच्या आवडीच्या अभंगानं या एपिसोडची शेवट व्हावा असं मला वाटतं. तर तुमचा कोणताही आवडीचा अभंग आम्हाला नक्की ऐकवा. ठीक आहे मॅडम. उदंड पाहिले उदंड ऐकिले, उदंड पाहिले उदंड ऐकिले, उदंड वर्णिला क्षेत्र महिमा, उदंड वर्णिला क्षेत्र महिमा, ऐसी चंद्र भागा ऐसे भीमा तीर, ऐसी चंद्र भागा ऐसे भीमा तीर, ऐसी चंद्र भागा ऐसा पुंडलिक, ऐसा विटेवरी देव कोठे, ऐसी चंद्र भागा ऐसे भीमा तीर, तुका म्हणे आम्हा अनाथा कारणे, तुका म्हणे आम्हा अनाथा कारणे, पंढरी निर्माण केले देवे, पंढरी निर्माण केले देवे, ऐसी चंद्र भागा ऐसे भीमा तीर.
तर चायवित गप्पामध्ये मी श्रिया आता इथेच थांबतेय. तुम्ही काय करायचं आहे, माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे. कारण का इथे प्रत्येकाची वाट वेगळी असते आणि प्रत्येकाची स्टोरी वेगळी असते. श्री ज्ञानदेव तुकाराम वासुदेव हरी.